कढईमध्ये मी 1 टेबलस्पून तेल घातलं आहे. तेल गरम झालेलं आहे. मीडियम साईजचा एक मोठा कांदा मी घेतलेला आहे, तो याच्यामध्ये घालायचा आहे. 4 हिरव्या मिरच्या, 5 मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 इंच आले घेतलेले आहे, ते सुद्धा मी बारीक कापून घेतलेले आहे. कांदा ब्राऊन झाला आहे आणि याच्यामध्ये बघा स्टफिंग करण्यासाठी मी ते 1 मोठं गाजर, अर्धा कोबी, 1 बटाटा आणि 1 सिमला मिरची छोटी असं मी सर्व घेतलेलं आहे. तुम्ही हे स्टफिंग जर व्हेजमध्ये करायचं नसेल तर किंवा सोयाबीनचं पण तुम्ही करू शकता. इथे मी व्हेज घेतलेला आहे. त्यात सिमला मिर्च, गाजर आणि कोबी घालत आहे. हे थोडंसं आधी मी परतून घेत आहे. कोबी गाजर थोडंसं मी परतून घेतलं आहे आणि याच्यामध्ये आता बटाटा घालत आहे. बटाटासुद्धा याच्याबरोबर चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. अर्धा टीस्पून मीठ घालायचं आहे, अर्धा टीस्पून जिरे पूड, अर्धा टीस्पून धने पूड, अर्धा टीस्पून चिली फ्लेक्स. याच्यामध्ये मी जास्त मसाले घालणार नाही आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सोया सॉस, चिली सॉस हे सुद्धा तुम्ही घालू शकता. काळी मिरी पावडर पण मी ह्याच्यात घालत नाही आहे, मी सिंपल बनवत आहे. जर तुमची मुलं खाणार असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण पण कमी घाला. आता हे स्टफिंग तयार झालं आहे. ते थोडीशी आता कोथिंबीर घालत आहे. हे स्टफिंग आता थंड करून घ्यायचं आहे. 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे, अर्धा टीस्पून मीठ टाकत आहे, 1 चमचा मी तेल घालत आहे. पाणी घालून याचा मी घट्ट गोळा तयार करून घेणार आहे. जसं आपण चपातीला मळतो तसं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ बघा एकदम घट्ट मी मळून घेतलेलं आहे. आता या पिठाचे आपल्याला 3 भाग करून घ्यायचे आहेत. एक भाग आपल्याला मोठा ठेवायचा आहे आणि ह्या पिठाचे 2 छोटे गोळे करायचे आहेत. हे जे गोळे आहेत ते बाजूला ठेवत आहे. त्यातला एक गोळा घ्यायचा आहे. अर्धा टीस्पून हळद घेतलेली आहे आणि त्यात थोडंसं मी पाणी घातलेलं आहे. आता हे जे मिश्रण आहे ते या गोळ्यावर घालायचं आहे, कारण मला याला पिवळा कलर करायचा आहे. जर तुम्ही आर्टिफिशियल कलर वापरत असला तरी पण चालेल, पण मी इथे नॅचरल कलर वापरत आहे. मी बीटरूटचा कलर घेतलेला आहे, तुम्ही आर्टिफिशियल कलर सुद्धा वापरू शकता. आता या गोळ्यामध्ये मी हा कलर घालत आहे. त्याचे बघा मी एक लाल, पिवळा आणि एक सफेद असे 3 कलर करून घेतलेले आहेत. आता या पिठांचे छोटे छोटे असे गोळे करायचे आहेत. गोल गोळे करून घ्यायचे आहेत. ओबडधोबड केले तरी चालतील, परफेक्ट गोल यायलाच पाहिजे असं काही नाही. आता हे गोळे तुमच्या पद्धतीनं तुम्ही कसेही लावू शकता. आणि आता हे आपल्याला एकसारखं थोडंसं करून घ्यायचं आहे. हे पीठ आता मळून घेतलं आहे आणि याचे आपल्याला छोटे छोटे आकाराचे असे पीस करून घ्यायचे आहेत. असे गोळे तयार करायचे आहेत. अशा प्रकारे सर्व गोळे करून घ्यायचे आहेत. एक गोळा घेऊन त्याचं अशी पुरी लाटून घ्यायची आहे. स्टफिंग आता थंड झालं आहे. याच्यामध्ये स्टफिंग भरायचं आहे. मोमोज करताना आपण जसं 2 कडा बंद करतो तशा प्रकारे आता ह्या कडा बंद करायच्या आहेत. हे बघा अशा प्रकारे कडा बंद करून घ्यायचे आहेत. पुढची बाजू जी आहे हे बघा, हे असं जॉईंट करून हा भाग आपल्याला वरती असं जोडायचा आहे. हे बघा इथे जे होल झालेलं आहे त्याला थोडंसं होल करून घ्यायचं आहे. पाठच्या बाजूला जो भाग आहे तो आपल्याला असा पसरट करून घ्यायचा आहे. याला आपण माशाला जसा आकार असतो तसा करायचा आहे. सुरीच्या पाठच्या बाजूने आपल्याला अशा रेषा करून घ्यायच्या आहेत. आणि याचं 3 भाग आपल्याला असे कट करून घ्यायचे आहेत. माशाचं तोंड बघा तसं होल पडलेलंच आहे, तर थोडंसं टूथपिकने असं मोठं करून घ्यायचं आहे. डोळ्यासाठी काळी मिरी घेतलेली आहे.
बघा अशा प्रकारे असे सर्व मासे मी आता बनवून घेणार आहे. दुसराही मासा मी बनवून दाखवत आहे. स्टफिंग ठेवायचं आहे. दोन्ही कडा अशा जुळवून घ्यायच्या आहेत. आणि पाठचा भाग आपल्याला असा प्रेस करून घ्यायचा आहे. सुरीच्या मागच्या बाजूने अशा रेषा आपल्याला मारून घ्यायच्या आहेत. त्याचे 3 भाग करायचे आहेत. आणि तोंड करण्यासाठी बघा हे असं दोन्ही भाग आपल्याला हे वरती असे जोडून घ्यायचे आहेत. डोळ्यासाठी काळी मिरी लावत आहे आणि टूथपिकने तोंडाचा भाग जरा असा गोल करून घ्यायचा आहे. हा मासा आपण तयार करून घेतलेला आहे. पण ह्याला जे खवलं करायचे आहेत ना, तर मी एक पेनचं झाकण आहे ते घेतलेलं आहे आणि त्या झाकणाने बघा असं करायचं आहे. दुसऱ्या सुद्धा माशाला मी करून दाखवत आहे. तयार केलेले मासे आता मी उकडून घेत आहे. त्याच्यासाठी कढईत मी पाणी ठेवलं आहे गरम करायला आणि अशी एक चाळण घेतली आहे. त्याला तेल लावून घ्यायचं आहे. आता मासे याच्यावर ठेवायचे आहेत. हे मासे 10 मिनिटं मी आता उकडून घेत आहे. वरून झाकण लावायचं आहे. आता हे उकडले गेलेले आहेत बघा. मी गॅस बंद करत आहे. आता हे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. व्हेज फिश बरोबर खाण्यासाठी इथे मी टोमॅटो सॉस आणि मेयोनीज घेतलेला आहे. तुम्ही चटणी असेल तर चटणी बरोबर किंवा चिली सॉस बरोबर पण खाऊ शकता. तुम्हाला एक मासा मी तोडून दाखवत आहे. आतमधलं स्टफिंग पण बघा. यामध्ये मी व्हेज स्टफिंग केलेलं आहे. पण तुम्ही चिकन, मटन, सोया किंवा बटाटा याचं सुद्धा स्टफिंग करू शकता. व्हेज फिश ही रेसिपी करायला किती सोपी आहे आणि दिसायला पण बघा किती आकर्षक दिसत आहे. सुद्धा अशा प्रकारे ही रेसिपी करून बघा. तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल. आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी फॅमिली फ्लेवर्सला सबस्क्राईब करा. धन्यवाद.